त्यांचा देखील सन्मान इथे होतोय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा शब्द सुमनाने आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय। तसंच जर भूलचुकीने कोणाचं नाव माझ्या माध्यमातून किंवा या मित्रमंडळाच्या माध्यमातून राहून गेलं असेल तर तुमची मी माफी मागतोय आणि पुढच्या कार्यक्रमाकडे आपण आता वळणार आहोत। यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर उमर 11 उमर खान अँड टीम, संपूर्ण टीम, रवी लिंगाला, उमर, बिलाल। जरी सामना पराभूत झाले तरी प्रेक्षकांची खूप सारी मनं तुम्ही जिंकलीत। आइये उमर, तुम्हाला खेळाडू वृत्ती दाखवावी लागेल उमर 11 टीम, कारण तुमचा संघ खूप चांगला संघ आम्ही मानतो, सातत्याने चांगला खेळ तुम्ही दाखवताय। आज चेहऱ्यावर हास्य आहे ओंकार देसाई यांच्या। तर मान्यवरांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हा। यानंतर आपण पंचांचा सन्मान करणार आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी 3 दिवस सातत्याने पंचांची भूमिका इथे पार पाडली असे ज्येष्ठ पंच सतीशजी कुरूप, ज्यांनी 10PL स्पर्धा जी नुकतीच पार पडली त्याचा ब्रँड अँबॅसेडर वीरेंद्र सेहवाग होता। त्या स्पर्धेमध्ये पंचांचं कार्य ज्यांनी साकारलं, ज्यांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण होती। तर उमर 11 या आपण बसण्यासाठी, उमर 11 उमर खान आणि पूर्ण टीम आपल्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली। सतीशजी कुरूप यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करू। तर आमदार संदीपजी नाईक साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सतीशजी कुरूप साहेब यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे। आमदार सन्माननीय संदीपजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून त्याचबरोबर वंश पाटील यांच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल। सतीशजी कुरूप सर यांचा सन्मान होतोय। अतिशय चांगली पंचांची भूमिका ज्यांनी दुबई, शारजा येथे देखील साकारली आणि घनसोलीच्या या स्वर्गीय संजय पाटील अंक स्मृती चषकामध्ये देखील ज्यांचं खूप चांगलं योगदान होतं। एकदा जोरदार टाळ्या सतीशजी कुरूप यांच्यासाठी। यानंतर दुसरे पंच सुनीलजी पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय। आमदार संदीपजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे होतोय। खूप चांगली पंचांची भूमिका सुनील पाटील यांच्या माध्यमातून देखील पार पाडली गेली, यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या वाजवा। धन्यवाद सुनीलजी पाटील साहेब, खूप चांगली पंचांची भूमिका। त्यानंतर कल्याणी घोरपडे अतिशय दिग्गज असे खेळाडू ज्यांनी खूप चांगलं क्रिकेटिंग करिअर राहिले, त्यांचं राहुल 11च्या माध्यमातून देखील मी म्हणेन, आणि सध्या पंचांची भूमिका पार पाडतात ते देखील 10PLच्या माध्यमातून शारजामध्ये जाऊन पोहोचले होते असे कल्याणी घोरपडे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय। धन्यवाद सर, आपण देखील खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी केलं। यानंतर शशी साठम ठाण्याचे पंचायत, ठाणे कोपरी, अतिशय चांगली भूमिका त्यांनी पंचांच्या माध्यमातून पार पाडली आणि खूप चांगली फलंदाजी राहुल 11च्या माध्यमातून, ज्यांची बॅट फिरल्यानंतर आवाज शेवटच्या प्रेक्षकापर्यंत जायचा असे शशी साठम यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार संदीपजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून केला जात आहे। आपलं हार्दिक स्वागत शशीजी साठम साहेब, अतिशय चांगली भूमिका तुम्ही पार पाडलीत। यानंतर क्रिकेट म्हटल्यावर विकेट खूप महत्वाची असते, ज्यांनी या स्पर्धेसाठी विकेट म्हणजे स्पीच बनवली असे चिंतामण वैती, जे भूमिपुत्र आहेत तळवली गावचे चिंतामण वैती यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो। चिंतामण वैती या आपण स्टेजवर आपल्याला सन्मानित इथे केलं जाईल। एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही टीम या चिंतामण वैती यांच्यासाठी। खूप चांगली विकेट, नवी मुंबई प्रीमियर लीग असो, नवी मुंबईतल्या मोठमोठ्या स्पर्धा असो, मुलुंडची मोठी स्पर्धा असो, DK मेमोरियल ट्रॉफी, त्या स्पर्धेची विकेट ज्यांनी बनवली असे चिंतामण वैती। आणि त्यानंतर संजय पाटील अंकल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही स्पर्धा भरवल्यानंतर संजय रानकर आणि विघ्नेश यांनी जे गीत बनवलं
ज्यावेळेस आम्ही मैदानात आलो अक्षरशः अंगावर शहारे येत होते असं गीत ज्याने बनवलं असे विघ्नेश मडवी आणि संजय रानकर यांचा सन्मान इथे केला जाईल. खूप चांगलं असं गीत विघ्नेश आणि त्याचबरोबर संजयजी रानकर यांच्या माध्यमातून. त्यानंतर रोहन पाटील यांनी देखील अतिशय सुरेख असं गीत बनवलंय. रोहनजी पाटील यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. तर या रोहन पाटील साहेब आपला देखील सन्मान इथे होतोय. यानंतर क्रिकेट म्हटलं की पंच जेवढे महत्वाचे आहेत त्याचबरोबरीने महत्वाचे असलेले समालोचक ज्यांनी या क्रीडा नगरीमध्ये हिंदीतून अतिशय चांगलं असं समालोचन केलं. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा हिंदीच्या माध्यमातून गाजवणारे रेडिओ जॉकी प्रदीप विचारे यांचा सन्मान सर्वप्रथम आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तर या प्रदीपजी विचारे साहेब आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार संदीपजी नाईक साहेब यांच्या वतीने इथे केला जातो. यानंतर ज्यांनी नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतामध्ये सातत्याने 25 वर्ष समालोचक म्हणून खूप मोठी भूमिका पार पडली. नवी मुंबईची जर आपण ओळख पाहिली तर बेलापूर पासून तर ऐरोली दिघा पर्यंत एवढा मोठा पट्टा ज्यांनी सातत्याने 25 वर्ष अक्षरशः आपल्या वाणीतून पिंजून काढला असे वन ऑफ द लिजंड कॉमेंट्रेटर नवी मुंबईची शान मी म्हणेन समालोचक संतोष म्हात्रे उर्फ सँडी यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. एकदा जोरदार टाळ्या संतोष म्हात्रे सँडी यांच्यासाठी. यानंतर आमचे तिसरे समालोचक विघ्नेश मडवी यांनी देखील खूप चांगलं समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं. तर विघ्नेश मडवी यांचा सन्मान इथे केला जाईल ज्या महान नाट्याचे 400 प्रयोग पार पाडले आणि हा आवाज आहे विघ्नेशचा ज्यांनी संजय पाटील यांच्यासाठी गाणं बनवलंय. अंकल यांचं तुमच्यावर लक्ष आहे हे गीत आहे विघ्नेश मडवी यांचं. हॅलो. आणि अतिशय थोड्या वेळेमध्ये ज्यांनी भरपूर प्रगती केली आणि या नवी मुंबईच्या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय आणि भरपूर ज्यांना खेळाडूंची माहिती आहे आणि रतनबुवा पाटील येथे ज्यांना 5 दिवसांपर्यंत बोलवलेलं ते सोडून ते फक्त आणि फक्त संजय पाटील अंकल यांच्या प्रेमाखातीर या स्पर्धेमध्ये आले. ते आपले सर्वांचे लाडके कृणाल दाते यांचा देखील सत्कार सन्माननीय संदीपजी नाईक सर येथे करतायत. आणि त्याचप्रमाणे इंडिया क्रिक.in चे प्रोप्रायटर सन्माननीय वैभवजी वेट्टा नवीन आलेले आहेत पण फार प्रगती केली त्यांनी बाबा. त्यांचा देखील सत्कार येथे आमदार संदीपजी नाईक साहेब करत आहेत. 191 देशांमध्ये हे युट्यूबच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रसारण दाखवलं जात आहे. वैभव यांचे मित्र इकडे आलेले त्यांचे पार्टनर इकडे आलेले त्यांचा सत्कार सन्माननीय संदीपजी नाईक साहेब इकडे करत आहेत. फार फार धन्यवाद. डीजे शेखर खरोखरच ज्यांनी 3 दिवसांपासून येथे प्रत्येकाला मंत्रमुग्ध केलं असे डीजे शेखर यांचा देखील सत्कार इथे केला जातोय आमदार संदीपजी नाईक साहेब यांच्या शुभारंभे. हे मंडप डेकोरेटर्स आणि साऊंड सिस्टीम ही शेखर यांची आहे. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो आपल्या या शेखर साठी. डीजे शेखर मंडप डेकोरेटर सन्माननीय आमदार संदीपजी नाईक साहेब त्यांचा सत्कार करतात. और NM TV की मोहतरमा जी यहाँ पे आई हुई है. मेरी उनसे गुजारिश है कि महिलाएं कहीं पे भी पीछे नहीं है. तो आदरणीय संदीप जी नाइक सर से मेरी गुजारिश है कि इनका यहाँ पे यथोचित सम्मान किया जाए. छोटे से वंश यहाँ पे खड़े हैं और निश्चित रूप से आने वाले समय में ये वंश जो है ये संजय पाटिल अंकल की परंपरा निश्चित रूप से यहाँ पे चलाएंगे, इसमें कोई संदेह नहीं है. कृणाल. तर या स्पर्धेच्या माध्यमातून
आदरणीय संदीपजी नाईक साहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेन, कारण संजय पाटील अंकल म्हटल्यावर एक झंझावत होते, त्यांच्या अनेक आठवणी आहेत, कारण हे विधानसभा क्षेत्र संदीपजी नाईक साहेब यांच्या आमदार क्षेत्राखाली येतं आणि संजय पाटील यांचं देखील खूप योगदान, खूप चांगलं प्रेम त्यांच्यावर होतं. तर त्यांच्या बाबतीत आणि या स्पर्धेच्या बाबतीत मार्गदर्शन करतील संदीपजी नाईक साहेब. कैलासवासी संजय पाटील मित्रमंडळ घनसोली यांच्या माध्यमातून आयोजित केलेला अंकल स्मृती चषक 2017 भव्य टेनिस स्पर्धा आणि स्पर्धांचा बक्षीस समारंभ या प्रसंगी उपस्थित माझे सहकारी नगरसेवक श्री लीलाधरजी नाईक, माझे सहकारी नगरसेवक श्री घनश्याम मडवी, माझे सहकारी नगरसेवक आणि संजय अंकलचे फार जवळचे मित्र श्री केशव अंकल म्हात्रे, समाजसेवक श्री प्रमोद पाटील, माझे सहकारी समाजसेवक श्री बाळकृष्ण पाटील, हबपचे सुनील बुवा राणकर, माझे सहकारी दिलीप म्हात्रे, माझे सहकारी श्री चंद्रकांत पाटील, श्री विश्वनाथ पाटील, श्री निवृत्ती जगताप, श्री मास्टर प्रदीप पाटील, श्री राजेश मडवी, श्री नरेशजी गौरी, श्री बाबूराव पाटील, श्री प्रवीण पाटील, श्री भानुदास भोईर, श्री बालचंद दळवी, श्री अप्पा चिकने, श्री विजय रानकर, श्री उत्तम म्हात्रे, श्री विशालराव जाधव, श्री हरीश चव्हाण, श्री दत्ता साष्टे, श्री अरुण ठाकूर या आयोजनामध्ये सक्रिय सहभाग घेतलेले श्री संतोष पाटील, श्री शंकर पाटील, श्री शंतनू पाटील, श्री विजय भोईर, श्री विजय मडवी, श्री विनोद पाटील, श्री नामदेव पाटील ज्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या अशा प्रकारचं समालोचन झालं ते कुणाल दाते, विघ्नेश मडवी, संतोष म्हात्रे, माझे सहकारी प्रदीप विचारे, 40+ ग्रामस्थचे सर्वच पदाधिकारी, या टुर्नामेंटमध्ये अंतिम सामन्याकरता खेळणारे किरण 11 शिरवणेचे सर्व खेळाडू, उमर 11 अंधेरीचे सर्व खेळाडू, उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी, उपस्थित सर्व मंडळाचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ, बंधू आणि भगिनींनो, आणि प्रामुख्यानं ज्याच्या उपस्थितीमध्ये सर्वांनाच आनंद मिळाला ते मास्टर वंश संजय पाटील. अनेक वर्षापासून या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं जातं. संजय अंकल यांच्या माध्यमातून आयोजित केलेली मॅच म्हणजे उत्कृष्ट असं ग्राउंडचं व्यवस्थापन, कोणत्याही प्रकारची कमतरता नसलेलं त्या ठिकाणी आयोजन, आणि त्यामध्ये चांगल्या खेळाडू, चांगले संघ, चांगल्या प्रकारची अंपायरिंग, चांगल्या प्रकारचं समालोचन, असं प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट असणारं आयोजन हे संजय अंकलच्या माध्यमातून केलं जायचं. आणि मी प्रत्येक वेळेस इकडे यायचो तर पूर्वी मॅचचं उद्घाटन असलं की मला बोलवलं जायचं. गेल्या वर्षी या मॅचच्या उद्घाटनाला मी आलो आणि संजय अंकल सोबत त्यांना बॉलिंग टाकण्याची किंवा त्यांच्या बॉलिंगवर खेळण्याची देखील संधी त्या अनुषंगानं मला मिळाली. त्याच्यानंतर सातत्याने या ग्राउंडच्या बाजूनी कधीही गेलो तरी अंकलची आठवण ही प्रत्येक वेळेस प्रत्येकाला येते आणि त्याच प्रकारची आठवण मला देखील यायची. अंकलच्या नंतर ह्या टुर्नामेंटचं स्वरूप काय असेल, कशा पद्धतीनं आयोजन होईल,
अशा प्रकारचं मनामध्ये विचार मंथन सुरू व्हायचं. परंतु ज्या पद्धतीनं या टुर्नामेंटचं आयोजन केलं गेलं, प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पूर्वी आयोजनामध्ये सुसूत्रपणा असायचा, जे आयोजन चांगलं असायचं, त्याच्याहून अधिक चांगल्या प्रकारचं आयोजन आज वंश संजय अंकलच्या परिवारातले घटक आणि त्यांच्या संपूर्ण चाहत्यांनी आणि मित्र परिवारांनी अत्यंत यशस्वी अशी टुर्नामेंट केली. त्याबद्दल मनापासून या सर्व घटकांचं मी अभिनंदन करतो. संजय अंकलच्या बद्दल अनेक व्यक्तींनी आपलं मत व्यक्त केले, समालोचन झालं. त्यामध्ये जसा काही संजय अंकलचा पूर्ण जीवनपटच त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्यांच्या छोट्या छोट्या त्यांच्या सवयी, त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. खरोखरच मनाला त्या ठिकाणी थोडंसं भूतकाळामध्ये नेणारं आणि थोडंसं मन त्या ठिकाणी हळवं करणारं त्या ठिकाणी अशा प्रकारचं आज समालोचन झालं. आणि खरोखर संजय अंकलच्या सोबत काम करत असताना एक कार्यकर्ता, एक तरुण, एक सर्व आपल्या मित्रांना सोबत नेऊन काम करणारा, एक तर त्यांचं एक नेतृत्व करणारा एक नेता, नगरसेवक, अशा प्रत्येक भूमिकांमध्ये संजय अंकलला मला बघण्याची संधी मिळाली. फार यश मिळालं म्हणून हा माणूस कधी फार असा काहीतरी वेगळ्या विचारामध्ये गेला नाही. जीवनामध्ये चढ उतार येतात, परंतु संकटाने कधी हा व्यक्ती डगमगलेला नव्हता. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले, परंतु आपल्या जीवनाच्या त्या ठिकाणी एकंदर प्रवासामध्ये एखादी घटना घडत असताना आपल्याला माहिती असते आणि अशा परिस्थितीमध्ये देखील न डगमगणारी व्यक्तिमत्व फार कमी असतात आणि त्यातलेच व्यक्तिमत्व आपले संजय अंकल होते. या गोष्टीचा मला अभिमान आहे. आज खरोखर अत्यंत चांगल्या पद्धतीचं आयोजन झालं आणि अत्यंत अपेक्षित नव्हता अशा प्रकारचा फायनलचा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. त्यामध्ये किलन 11 आणि उमर 11 या दोन्ही संघातल्या खेळाडूंनी अत्यंत चांगल्या अशा खेळाचं प्रदर्शन केलं. त्याबद्दल मी दोन्ही संघाचं मनापासून अभिनंदन करतो. येणाऱ्या दिवसांमध्ये संजय अंकलच्या माध्यमातून त्यांना अपेक्षित असलेलं कार्य, त्यांची पूर्तता करण्याकरता आपण या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आणि त्यांचे सर्व चाहते आपण त्यांच्या कार्याची पूर्ती करण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करू असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. संपूर्ण सामन्यामध्ये सहभागी झालेले, ज्यांच्या माध्यमातून चांगल्या खेळाचं प्रदर्शन झालं, जे विजयी झाले, जे उपविजेते झाले, या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय संदीपजी नाईक साहेब. यानंतर आपण पाहिलं असेल किती समर्पक शब्दात अनेक आठवणींना उजाळा देखील त्यांनी दिलाय, परंतु अनेक व्यक्तींनी त्याचबरोबर आम्ही देखील असा कयास लावला होता की संजय पाटील अंकल गेले, जो होणारा नवरात्री महोत्सव, त्यानंतर होणाऱ्या सामन्यांचं आयोजन हे होईल की नाही, अशी खंत थोडीशी आम्हाला देखील वाटत होती. परंतु अनेक व्यक्तिमत्व पुढे आलेत. 40+ माध्यमातून, घनसोलीच्या माध्यमातून शंकर पाटील असतील, संतोष पाटील असतील, शंतनू पाटील असतील व त्यांचे तमाम कार्यकर्ते हे समोर आले आणि पुन्हा एकदा तोच विश्वास सार्थ ठरून दाखवला. जी अंकलची ओळख होती त्यांनी पुन्हा एकदा तशाच दर्जाचं आयोजन करून दाखवलं. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. तर सर्वांना विनंती करेन यांच्यासाठी 40+ घनसोलीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांना विनंती करेन, आपला सन्मान इथे होतोय. आपण या 40+ सर्व सहकारी देवीदास बडवी आपण देखील या. शंकरजी पाटील, सर्वांना विनंती करतो आपण या. संतोष पाटील, नामदेव पाटील, विजय मडवी, विजय भोईर, 40+ सर्व सहकारी, तुमचा सन्मान. उल्हास पाटील, बुवा, सर्वांचा सन्मान इथे आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून केला जातो. एकदा जोरदार टाळ्या या सर्व आयोजकांसाठी. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलंय. आपण पाहू शकाल नामदेव यांना देखील चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून.
तर सर्वांना विनंती करून आपण स्थानापन्न व्हा, सर्वच मान्यवरांना. यानंतर तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस वितरण समारंभाकडे आपण वळणार आहोत. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ इथे चालू करण्या अगोदर या स्पर्धेचा शेवटच्या मॅचचा सामनावीर हा पुरस्कार इथे दिला जातोय. शेवटच्या मॅचचा सामनावीर. मित्रांनो, स्पर्धा रंगत होती, टार्गेट देखील सेट झालं होतं. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली. काहीशे 3 चेंडूत मला वाटतं 9च्या आसपासची धावा उभारण्याची आवश्यकता होती. पहिला चेंडू डॉट बॉल खेळला किशन देवेंद्र आणि लगेचच आमच्या स्टेजवरून देखील आवाज यायला लागले की आता कुठेतरी मॅच चालली. परंतु किशन देवेंद्रचा एक चौकार लागला मिड विकेटला. त्यानंतर किशन देवेंद्र थांबला, शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवर आणि शेवटचा बॉल तर मात्र पोचून टाकला. तर एवढा लांब गेला तो चेंडू की अजूनही आयोजकांना सापडला नाही. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय नन अदर दॅन किशन देवेंद्र. या खेळाडू चंद्रकांत पाटील, बाळकृष्ण साहू पाटील, दिलीपजी म्हात्रे साहेब, निवृत्ती जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल किशन देवेंद्र यांना. किशन 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 वेलप्लेट किशन, तुम्हाला शुभेच्छा असतील. तुम्ही रत्नागिरीला चाललात. आजच्या ही मॅच आटपल्यानंतर तुम्हाला शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. 2 खेळाडू सातत्याने चर्चेत होते क्षेत्ररक्षणाच्या यादीमध्ये. खूप चांगला नमुना. एका इकडे मला वाटते मंगेश वैतीचं देखील नाव आलं होतं की खूप चांगलं क्षेत्ररक्षण मंगेशने केलं. परंतु ज्या वेळेस मिडविकेटच्या दरम्यान एखादा दर्जेदार क्षेत्ररक्षक जातो ज्याने झेपाव झेल घेतला आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरला, जो षटकाराच्या दिशेने जाणारा चेंडू त्याने अलगद झेलला. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं एखाद्या वेळेस अलगद झेल देखील टिपला जातो एखाद्या मान फलंदाजाचा आणि सामन्याचं चित्र बदलतो. असा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतो नन्ना मुन्ना जादूगर राहुल जोगाडिया या स्पर्धेचा. घनश्याम मडवी साहेब यांच्या माध्यमातून विश्वनाथ पाटील साहेब तसेच ज्येष्ठ नागरिक आप्पा चिकणे यांच्या हस्ते हे पारितोषिक इथे दिलं जाते व कुमार वंश पाटील. या स्पर्धेसाठी खूप लांब लांबवरून गोलंदाज खेळाडू देखील आलेत. नेक्स्ट पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाजाचं. स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगले गोलंदाज आम्हाला पाहायला मिळाले. खूप चांगलं अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. सध्या क्रिकेट बदलते असं म्हटलं जातं. क्रिकेट हा फलंदाजांचाच खेळ आहे. परंतु ज्या खेळाडूने खूप चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये, एनी गेस 2 आवाज येतात. एकाकडे ओंकार देसाईचा येतो, एकाकडे धीरज सिंगचा देखील आवाज येतोय. पण ओंकार देसाईने या स्पर्धेमध्ये गोलंदाजीच केली नाही आणि हे पारितोषिक जात आहे धीरज सिंग, उमर 11 अंधेरी संघाचा खेळाडू ज्याने 7 विकेट मिळवले. आइए धीरज सिंह, आपको यहाँ पर नवाजा जाएगा इस ट्रॉफी के साथ जिन्होंने 7 विकेट्स यहाँ पर लिए. लखनऊ उत्तर प्रदेश वरून नीलंदरजी नाईक साहेब आणि केशवजी म्हात्रे साहेब यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते ही पारितोषिक तुम्हाला द्यायचं आहे. 7 विकेट लखनऊ उत्तर प्रदेशवरून आलेला धीरज सिंग. खूप चांगली गोलंदाजी. याला बघितल्यावर तर मला ग्लेन मॅग्राची देखील आठवण झाली होती. वेल प्लेड. यानंतर एक विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. अतिथी देवो भव ही आपल्या भारताची परंपरा आहे आणि संजय पाटील अंकल यांच्या नगरीत आल्यानंतर कुठल्याही पाहुण्यांचा सन्मान झाला नाही असं कधीच घडलं नाही. कारण घनसोली ग्रामस्थांनी खूप प्रेम दिलं सातत्याने. बँगलोरवरून एक संघ इथे खेळण्यासाठी आला होता. नीम 11 बँगलोर या नावाने हा संघ खेळला आणि सातत्याने खूप मोठा प्रवास त्यांचा राहिला या स्पर्धेच्या माध्यमातून. मागच्या वर्षी पहिल्याच राऊंड मध्ये पराभूत झालेला हा संघ या वर्षी सेमीफायनल पर्यंत जाऊन धडकला. असा नीम 11 बँगलोर या संघाचा सन्मान इथे केला जातोय. आइए नीम 11 बँगलोर टीम आपका सम्मान यहाँ पर किया जाएगा. यासिर सर, नदीम, यासिर,
आमदार संदीपजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे केला जातो। यासिर नदीम एंड ऑल टीम आइए बैंगलोर, काफी अच्छा क्रिकेट आपने खेला इस प्रतियोगिता में, काफी दमखम दिखाया और आपकी गेंदबाजी काफी लाजवाब थी, नो डाउट। दौड़ के आइए बैंगलोर टीम, गो फास्ट। खूप चांगला खेळ दाखवला बँगलोरच्या या संपूर्ण खेळाडूंनी। बँगलोरवरून इथे आले, सातत्याने चर्चा चालत होती बँगलोर टीमची, ज्या टीमने विक्रोली या संघाचा पराभव केला, 31 धावांवर रोखलं, अतिशय चांगली गोलंदाजी ज्या टीमची होती, असा बँगलोर संघ संदीपजी नाईक साहेब हा संघ या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षीचा जर विचार केला तर पहिल्याच फेरीत बाद झाला होता। बँगलोरमध्ये काय असतं, बँगलोरमध्ये हलक्या बॉलने क्रिकेट खेळलं जातं, परंतु या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर या बँगलोरच्या खेळाडूंनी आम्हाला एक संदेश केला होता की आम्हाला जड चेंडू तुम्ही पाठवा। कुरिअरनी यांना 2 बॉक्स आमच्या माध्यमातून पाठवण्यात आले, जड चेंडूवर यांनी सराव केला आणि या स्पर्धेचं सर्वोच्च शिखर गाठलं आणि या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये धडक मारली, असा बँगलोर 11 नीम 11 बँगलोर संघ यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा प्रेक्षक। वेलप्लेड बँगलोर। वातावरण देखील थोडंसं वेगळंच असतं, निराळं क्रिकेट खेळलं जातं बँगलोरमध्ये आणि त्या बँगलोर टीमचा इथे सन्मान होताना खूप चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं बँगलोर टीम, वेल प्लेड। तर यानंतर ज्यांनी खूप चांगली फलंदाजी केली या स्पर्धेमध्ये, सातत्याने 2 नावाची चर्चा चालत होती। पहिल्या दिवशी खेळण्यासाठी ऋषिकेश वैद्य दादा नव्हते, परंतु दादा मैदानात आले, काय बहरदार फलंदाजी केली दादानी आणि त्यांच्याच बरोबर एक दुसरं नाव चर्चेत होतं सातत्याने उमर 11 अंधेरी संघाचं, ते म्हणजे अजित मोहिते, ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा तर सपाटाच लावला होता क्रिकेटिंग करिअर मध्ये खेळत असताना। आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज एनी गेस ठरतोय 79 धावा या स्पर्धेमध्ये ज्यांनी पूर्ण केल्यात, उमर 11 अंधेरी संघाचा अजित मोहिते। मास्टर प्रदीप पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित इथे केलं जाईल। नरेशजी गौरी साहेब, मास्टर प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे। वेल प्लेड, चांगला खेळ तुम्ही दाखवलात। ओंकार देसाईच्या देखील नावाची खूप चर्चा होती या रेसमध्ये, काही धावांनी ओंकार मागे राहिला आणि हे पारितोषिक केलं अजित मोहिते याला। इंडिया क्रिक ऍपच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल, अजित मोहिते थोडासा वरचढ ठरला ओंकार देसाईच्या माध्यमातून देखील आणि हे पारितोषिक पटकावलं की ते अजित मोहिते या खेळाडूंनी ज्याने 79 धावा या स्पर्धेमध्ये उभारल्यात। यानंतर या स्पर्धेचा सर्वोच्च मान, जो मान मिळवण्यासाठी सातत्याने धडपड असते प्रत्येक खेळाडूची, मालिकावीर ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली, गोलंदाजी केली आणि बेमिसाल क्रिकेट इथे दाखवलं, परंतु गोलंदाजी न करता देखील 3 इनिंग मध्ये तब्बल 98 धावांची खेळी केली, सर्व प्रेक्षकांची मन जिंकली, गुजरातमध्ये जाऊन शतक लगवलं, बेस्ट प्लेयर ऑफ द इयर ही ट्रॉफी मिळवली, असा खेळाडू ठरतोय या स्पर्धेचा मालिकावीर ऋषिकेश वैद्य दादा। एकदा जोरदार टाळ्या ऋषिकेश वैद्य यांच्यासाठी। संजयजी पाटील अंकल यांचे आवडते खेळाडू आणि बाईट्स आम्ही ऋषिकेश दादा यांची नक्कीच घेऊ या स्पर्धेच्या माध्यमातून। या स्पर्धेचा मालिकावीर, एकदा जोरदार टाळ्या, तब्बल 98 धावा त्यांनी या स्पर्धेमध्ये पूर्ण केल्या। वेल प्लेड ऋषिकेश दादा यांच्याशी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून एक बाईट घेऊ नक्कीच, कारण ही स्पर्धा संजय पाटील अंकल यांना समर्पित होती। तर या ऋषिकेश वैद्य दादा, कारण पेशाने शिक्षक देखील आहेत दादा, खूप चांगलं योगदान क्रिकेटसाठी सातत्याने देतात। काय म्हणाल ऋषिकेश दादा, पहिल्या दिवशी तुम्ही नव्हते खेळण्यासाठी, परंतु आज तुम्ही आलात, काय खेळ दाखवला तुम्ही, तमाम प्रेक्षकांची मन जिंकली, अक्षरशः तुमचा जो क्रिकेटचा प्रवास होता त्याच्या माध्यमातून देखील। आणि संजय पाटील अंकल
यांचे तुम्ही अतिशय आवडते खेळाडू म्हणून होतात. कारण मी मागच्या वर्षी पाहिलं होतं एका कोपऱ्यात तुम्ही होतात. संजय पाटील अंकल यांनी मला सांगितलं होतं की तिथे एक खेळाडू मला दिसतोय. मी बोललो कोण अंकल? ऋषिकेश दादा. त्यांना आपण वरती बोलवा, त्यांचा सन्मान करा. या आठवणी आहेत संजय पाटीलच्या, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मी तुम्हाला विचारेन कसे होते अंकल आणि काय कार्य असायचं क्रिकेटमध्ये अंकलचं? नाही, खरं सांगायचं तर म्हणजे ही टुर्नामेंट मी खेळणार नव्हतो, जसं मी आधीच सांगितलं. पण असं म्हणतात ना की जे भाग्यात आहे ते घडतं. तर असं आहे की मॅन ऑफ द सिरीज हे जे मिळालं आहे मला, ते मी संजय अंकल यांना श्रद्धांजली म्हणून अर्पित करतो. आणि अंकलबद्दल सांगायचं तर मी भरपूर बोललो आहे त्यांच्याबद्दल, तसं पण त्यांच्याबद्दल मी बोलीन तेवढं कमी आहे. पण त्याच्यासारखा माणूस परत होणे नाही एवढं नक्की सांगेन. धन्यवाद ऋषिकेश वैद्य सर. हे होतं ऋषिकेश वैद्य यांचं वक्तव्य अंकल यांच्या बाबतीत. त्यांच्यासारखा मनुष्य होणे नाही आणि खरोखर हा मनुष्य आज काळाच्या पडद्याआड गेला. ही खूप मोठी हानी आहे घनसोलीची देखील. यानंतर आपण वळूया या स्पर्धेचा उपविजेता संघ तब्बल 1,25,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि हे पारितोषिक जात आहे उमर 11 अंधेरी. उमर खान व त्यांच्या सर्व सहकारी खेळाडूंना. अतिशय चांगला खेळ तुम्ही दाखवलात उमर खान आणि पूर्ण टीम. या स्टेजवर आमदार सतीपजी नाईक साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते तब्बल 1,25,000 रुपये व ही संजय स्मृती ट्रॉफी तुम्हाला देण्यात येते. वेल प्लेड उमर 11. एकदा जोरदार टाळ्या वाजवा किरण 11 शिरवणे या टीमसाठी, कारण चांगला खेळ दाखवला या टीमने देखील. खूप चांगली मॅच रंगली. शेवटच्या बॉलवर षटकार आला. यानंतर आम्ही वळणार आहोत संजय पाटील अंकल यांच्यावर प्रेम करणारे प्रेक्षक. संजय पाटील अंकल यांची स्पर्धा असली की कुठलाही प्रेक्षक कधी खाली हाताने जाताना आम्ही पाहिला नाही. कारण मागच्या वर्षी मी आलो सोन्याच्या चेन पासून संजय पाटील अंकल यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ठेवण्यात यायचं प्रेक्षकांसाठी. आणि अनेक आठवणी आहेत अशा संजय पाटीलच्या. त्या जर बोलत राहिलो तर रात्र देखील कमी पडेल. तर या स्पर्धेच्या माध्यमातून मला वाटते 3 मोबाईल्स ठेवण्यात आलेत प्रेक्षकांसाठी. तर पहिली लकी ड्रॉच्या माध्यमातून चिठ्ठी इथे काढण्यात येते वंश याच्या माध्यमातून. वंश संजय पाटील, कुमार वंश संजय पाटील यांच्या माध्यमातून पहिला लकी ड्रॉ चा मोबाईल जिओनी मोबाईल 4G मोबाईल आहे. कारण 4G चा जमाना आहे. फास्ट 710 710 710 710 710. प्रेक्षकाकडे कुपन असेल 710 नंबरचं, तर या आपल्याला मोबाईल इथे देण्यात येईल आहे 710. सर्वप्रथम आपलं नाव? प्रमोद पाटील तळवली. तळवली. प्रमोद पाटील तळवली. आनंद बघा की नाव देखील विसरलेत. प्रमोद पाटील तळवली. तर जिओनी मोबाईल त्यांना सुपूर्द करण्यात येतोय प्रमोदजी पाटील यांच्या माध्यमातून. धन्यवाद सर. आठवणीत राहील हा मोबाईल तुमच्या देखील. यानंतर नंबर 200 200 200 200 नंबर 200 2001 2002 2003. नेक्स्ट चिठ्ठी इथे काढली जाईल. दोनशे नंबर कोणाकडेच नव्हता, त्यामुळे दुसरी चिठ्ठी ती काढली जाते. 585 585 585 585 585. प्रणित पाटील घनसोली. टी शर्ट वर रोनाल्डिनो लिहिलंय, पण हा प्रणित पाटील आहे, घनसोलीचाच आहे आणि त्याला हे पारितोषिक मिळतंय. यानंतर तिसरा मोबाईल 665 665 665 665 665 665 1 665 2
6653 यानंतर पुन्हा एकदा चिठ्ठी काढण्यात येईल 665. तिसरा मोबाईल जिओनी कंपनीचा 4G हा मोबाईल आहे. सातत्याने नेटवर्कच्या टच मध्ये तुम्ही राहाल, इंटरनेटच्या टच मध्ये तुम्ही राहाल. 733 733 733 733 733 733 हळू 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 733. नाव प्रथम प्रभाकर पाटील तळवली. सगळे तळवलीलाच मोबाईल चाललेत. पहिला तळवली, दुसरा घनसोली, तिसरा तळवली. तर प्रथम याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. भाग्यवान विजेता ठरतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून जिओनी 4G मोबाईल तुम्हाला देण्यात येतोय. त्याची किंमत आहे 7,500 रुपये. तर यानंतर या स्पर्धेचा विजेता संघ एक नातं तुम्हाला सांगेल क्रिकेटच्या माध्यमातून किरण मेहर यांचं. कारण किरण मेहर म्हटलं की शिरवणे गावचं नाव आम्हाला आठवतं आणि सातत्याने खुल्या गटातली स्पर्धा कुठेही असो किरण मेहर यांचा संघ खेळण्यासाठी जातोच. आणि किरण मेहर किरण 11 शिरवणे हा संघ तब्बल 2.5 लाखाचा विजेता ठरतोय संजय पाटील स्मृती चषकाचा. वेल प्लेट. ओंकार देसाई ग्लेन वैती कॅप्टन होता या टीमचा. राजा पाटील मॅनेजर होते. मंगेश घाडी अँड पूर्ण संघ ऋषिकेश वैद्य. या संपूर्ण टीमचा सन्मान इथे केला जाईल. तब्बल 2,50,000 रुपये रोख आमदार संदीपजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते तुम्हाला ही ट्रॉफी सुपूर्द केली जाईल. त्याचबरोबर कुमार वंश पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला 2.5 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. मास्टर प्रदीपजी पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत. नरेशजी गौरी साहेब इथे उपस्थित आहेत. चंद्रकांत पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. दिलीपजी म्हात्रे इथे उपस्थित आहेत. बाळकृष्ण साहू पाटील इथे उपस्थित आहेत. निवृत्ती जगताप इथे उपस्थित आहेत. प्रमोद पाटील इथे उपस्थित आहेत. केशव म्हात्रे अंकल इथे उपस्थित आहेत. लीलाधरजी नाईक साहेब इथे उपस्थित आहेत. विश्वनाथ पाटील इथे उपस्थित आहेत. मोहनजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. प्रवीणजी म्हात्रे, हरिजी चव्हाण, राजेशजी मळवी, कुशालराव जाधव, आप्पा चिकणे, शिंदे साहेब या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. खूप चांगलं योगदान तुम्ही देखील दिलं. तर ग्लेन या आमच्याकडे. अतिशय चांगला खेळ तुम्ही दाखवला. ग्लेन वैती सुप्रीमो चषकामध्ये 7654 कार कोणाची काढून घ्या. ट्रॅफिक झालेली आहे. ग्लेन वैती एक वाईट द्यायचे ग्लेन वैती कारण अखंड युट्यूबच्या माध्यमातून जग तुम्हाला पाहत आहे. ओंकार देसाई ओंकार देसाई इथे उपस्थित झालेत आणि सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद संदीपजी नाईक साहेब. तुम्ही देखील खूप चांगलं योगदान दिलं या स्पर्धेसाठी. तुमचं देखील आभार. तर आपण या ऐकूया ओंकारचं मत या स्पर्धेच्या बाबतीत. काय ओंकार, ही स्पर्धा तुम्ही जिंकली, सुप्रीमो ट्रॉफी रसायनी आणि त्यानंतर ही ट्रॉफी, कसं वाटतंय? संजय पाटील अंकल यांना ही श्रद्धांजली होती का? हो, नक्कीच संजय पाटील अंकल यांना ही श्रद्धांजली होती. आणि गेल्या वेळी मी अंकलला बोललेलो पण पुढच्या वर्षी ही फायनल किरण 11 फायनल मारणार आणि आम्ही ते करून दाखवलं. वेल प्लेड किशन, माझे सगळे प्लेयर्स खूप चांगले खेळले. स्पेशली दादा त्याने रिटायरमेंट घेतली असं बोलतोय पण आम्ही त्याला अजून 2 वर्ष रिटायरमेंट घेऊन देणार नाही. तर 2 वर्ष रिटायरमेंट नसेल. खूप चांगला तुम्ही खेळ दाखवला. शुभेच्छा. घनसोलीची शाळा